फिल्डिंग चढेल आणि त्यांच्या विरोधात गोठेवले करेल पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग. या अगोदरचा सामना सहा चेंडू 20 धावसंख्येची गरज असताना एक चेंडू राखून त्या धावा उभारल्या. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना नक्कीच गेला होता. रुनालने तो सामना पूर्णपणे खेचून आणला होता गोठेवलीच्या बाजूने. आणि त्यानंतर द्वितीय फेरीमध्ये हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. एकमेकांसमोर आता उभे आहेत. मौलगाव या ठिकाणी क्षेत्ररक्षण करेल. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रेक्षकांची तितकीच गर्दी तुम्हाला पाहायला मिळते क्रीडांगणाच्या सभोवताली. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण काही वर्षांअगोदर या क्रीडांगणाचं नामकरण करण्यात आलं. या अगोदर बाग मैदान, सावली मैदान म्हणून या मैदानाची ओळख होती. आघाडीला आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये आलाय तो तुषार आणि तुषारच्या सोबतीला आहे तो प्रमोद. वेळेचं भान राखा. अंपायर्स हेच तुम्हाला वॉर्न करत आहेत. 20 मिनिटांचा अवधी आहे. त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक हाताळणं अनिवार्य असेल. पॉवर प्ले डीप मध्ये आपण बघतोय क्षेत्ररक्षक आहेत 2, एक लॉंग ऑन आणि एक आहे ते सध्या मिडविकेट आणि स्क्वेअर लेगच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक सरकतोय. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय फलंदाज तुषार आहे. कल्पेश माहुलकर पहिलं षटक पॉवर प्लेचं. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. पहिला चेंडू फुलर लेन स्टेप आउट झाले होते, पुढे आले होते. हवेमध्ये खेळायचं होतं कव्हर्स मध्ये, त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर मध्ये, कारण पॉवर प्ले सुरू आहे आणि इथे भरपूर मोठी गॅप मध्ये खेळायचं होतं. बीट झालेत. पहिला फुल टॉस या ठिकाणी ऑफ स्टंपच्या बाहेर होता कल्पेश. अपील या ठिकाणी होत आहे क्वाड बँड साठी. स्ट्रॉंग अपील इनफिल्ड मध्ये जेवढे खेळाडू आहेत आणि इथे पंचांनी अपील उचलून धरले. क्वाड बँड पहिला धक्का 0 वरती हा पहिला धक्का लागलाय तो बॅटिंग करणाऱ्या गोठेवले संघाला. आणि त्यानंतर बॅटचं हलकसं चुंबन घेऊन चेंडू विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. कल्पेशला पहिलं यश. धावसंख्येचं खातं अजूनही उघडलेलं नाही, परंतु विकेटचं खातं या ठिकाणी उघडतोय तो कल्पेश माहुलकर. इनसाइड आउट हवेमध्ये खेळलेत. मिस टायमिंग नक्कीच आहे, कारण एलिव्हेशन नव्हतं जास्त या फटक्यामध्ये. एक्स्ट्रा कव्हरला 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतात. टप्पा पडल्यानंतर त्यांच्या हातामध्ये चेंडू त्यांनी गादर करून फेक केली. तोपर्यंत आपण बघतोय 2 धावा आणि आता धाव फलकाचा देखील श्री गणेशा. मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर मधून त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने धावले होते. डीप मध्ये धावा पाहायला मिळतात त्या 2. षटक पहिलं सध्या प्रगतीपथावर असताना सरळ बॅटने लॉफ केलाय. सरळ बॅटने हा फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना निलेशच्या बॅटमधून हा षटकार आला आणि धाव फलक आता जाऊन पोहोचलाय ते 8 या आकड्यावरती. यावेळी देखील चांगला षटकारानंतर चौकार. लक्ष वेधून घेण्यासाठी आला हा फलंदाज निलेश, कारण सुरुवात कल्पेशने भरपूर चांगली केली. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर त्याने विकेट मिळवली ती तुषारशी आणि असं कुठेतरी वाटलं की आता दडपण आहे फलंदाजांवरती. कल्पेश या पहिल्याच पॉवर प्ले मध्ये षटकामध्ये कुठेतरी हावी होईल का, परंतु लगेचच पलटवार.
फुल टॉस आहे आता लिडिंग एज हवेमध्ये हा चेंडू आता दुसरा झटका देखील बसलाय तो बॅटिंग करणाऱ्या गोठिवली संघाला ज्या फलंदाजाने 2 चेंडूंमध्ये धावा उभारल्या होत्या त्या 10 तो आता माघारी परततोय. होते आणि त्यानंतर 3 चेंडूंमध्ये आल्या धावा त्या 12 आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर शेवटच्या चेंडूवरती देखील बाद झाला तो फलंदाज निलेश प्रमोद आणि चौथ्या क्रमांकावरती आलाय तो फलंदाज स्वराज कॅप्टन आहेत या संघाचे. गोठिवली संघाचा हा संघनायक सध्या पाहायला मिळेल स्वराज असेल तो स्ट्रायकिंग एंडला आणि षटक क्रमांक 2 ज्या षटकामध्ये महेश पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी महेशने केली होती. झेल अजूनही आठवतो एक्स्ट्रा कव्हरला ज्याने टिपला होता तोच हा खेळाडू सध्या गोलंदाजीसाठी महेश. टप्पा पडला ऑन द टू सरळ बॅटने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता फक्त समोरच्या दिशेने आपण बघतोय बॅटचा चेहरा उघडत असताना हा चेंडू आपण बघितलो सिली पॉइंटच्या दरम्यान सिंगलने स्ट्राईक रोटेट करतात स्वराज आणि धाव फलक आपण बघतोय ते सध्या 13 या आकड्यावरती 30 रन्स 13 धावा धावफलकावरती आपण बघतोय सध्या द्वितीय फेरीमध्ये खेळत असताना दोन्ही संघ पहिल्या सामन्यामध्ये गोठिवलीने परास्त केलं ते क्रिश 11 बदलापूरला आणि दुसऱ्या बाजू राज 11 माऊलगावने परास्त केलं ते पृथ्वी 11 दारावेला. ऑन साइडला वळवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फेकी बघू शकाल किती ॲक्युरेट गुड थ्रो सिंगल आता देखील आणि या सिंगलने आपण बघतोय धाव फलक जाऊन पोहोचले पुढे 14 या आकड्यावरती 14 रन्स प्रोग्रेस इन सेकंड ओव्हर. दरम्यान आतमध्ये आहे पॉइंट तुम्हाला पाहायला मिळेल एक्स्ट्रा कव्हर देखील महेश लोवा फुल टॉस अटेम्प्ट केला ऑन साइडला षटकार. हे 40 प्लस मध्ये तुम्हाला नक्कीच ते पाहायला मिळत आहे. थायपॅड वरती आदळला चेंडू आणि त्या ठिकाणी आपण बघतोय तर विकेट यष्टीरक्षक चांगली कामगिरी करतात धाव घेण्याची संधी नव्हती. धाव फलक आपण बघतोय 20 वरती स्थगित आणि षटकातील पुढील चेंडू अर्थातच 5वा ऑन साइडला वळवलाय स्क्वेअर लेगला हळूवार पद्धतीने चाललाय चेंडू कार्पेटच्या सहाय्याने फेकी होती स्ट्रायकिंग एंडला दुसरी धाव स्वराज भरपूर वेगाने पूर्ण करतोय डीप मध्ये तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघितलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून स्क्वेअर लेगच्या दरम्यान ते क्षेत्ररक्षक पोहोचले होते आणि तो सौदी दुसरी रन कंप्लीट होते. धाव फलक आपण बघतोय 22 वरती. स्वराजच्या बॅटमधून या षटकामध्ये आतापर्यंत एक षटकार आला लोवा फुल टॉस होता त्याला बरोबर त्यांनी ओळखलं होतं अगोदरच कमी गतीने टाकलेला चेंडू फ्लाईट दिली होती मुहात पाडण्याचं काम तर केलं होतं परंतु तो चेंडू मिड विकेट क्लिअर करत असताना आपण बघितला वेग भरपूर होता मिड विकेटला त्या ठिकाणी चाच पडले थोडेसे क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने आले अगोदर त्यानंतर थोडेसे स्कीड झाले बॉडीचा बॅलन्स त्यांना सावरता आला नाही. 2 रन्स आता देखील आणि धाव फलक आता आपण बघतोय अर्थातच 2 षटकांचा खेळ संपन्न या डावाला पुढे नेत असताना प्रमोद आणि फलंदाज स्वराज आतापर्यंत ज्याने केला 4 चेंडूंचा सामना तो खेळतोय 11 वरती. ड्रिंक्स पाणी आपण लगेचच घेऊन जायचंय
12च्या सरासरीने धावा पाहायला मिळतात दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आपण बघतो धावफलकावरती 24. घेऊया एक छोटीशी विश्रांती. आपण पाणी लवकरात लवकर घेऊन जा मी विनंती करेन आणि ऐकूया आता एक सुमधुर संगीत. होता एंट्री दादाची मैदान गाजायचा आपोआप. होता एंट्री दादाची मैदान गाजायचा आपोआप. देसाई गावाचा रिची मात्रे होता क्रिकेटरांचा बाप. देसाई गावाचा रिची मात्रे होता क्रिकेटरांचा बाप. देसाई गावाचा रिची धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 24 आणि 2 गडी बाद ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. कल्पेशचं पहिलं षटक ज्यामध्ये पॉवर प्ले मध्ये 12 आणि याही षटकामध्ये येत आहेत त्या 12 आणि हेमंत आलाय तिसरं षटक घेऊन. फुलर लेन खाली बसलाय त्यानंतर एका अनोख्या शैलीमध्ये ड्राईव्ह करत असताना आपण बघितलं या ठिकाणी या फलंदाजाला सिंगल मिळते. एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा चेंडू आपण बघितला आणि सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचले 25 वरती. सुरुवात चांगली केली कारण 12ची सरासरी ही खूप चांगली आहे माऊलगाव टीमच्या विरोधात गोटिवली संघाची. आता त्या पायावरती इमारत उभारण्याचं काम, जशी उंच इमारत आपण क्रीडांगणाच्या सभोवताली पाहतोय तशी उंच इमारत आता या 2 ओव्हरमध्ये गोटिवली टीमच्या बॅट्समन कडून बांधायला हवी. नक्कीच, कारण आता स्वराज देखील आपण जर बघितलं तर त्याने 4 चेंडूंचा सामना केलाय. त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत एक षटकार आला आणि 2 दुहेरी धावा एक एकेरी, अर्थातच 11 वरती तो खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला आघाडीचा फलंदाज प्रमोद अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. दोघांकडून अपेक्षा असतील. टॉप ऑर्डर मध्ये ते खेळत आहेत. स्वराज कॅप्टन आहेत. धावसंख्या आतापर्यंत आपण बघतोय ती 25. ड्राईव्ह करतायत, गॅप आहे भरपूर मोठी. डिपेश कामा पॉइंटला क्षेत्ररक्षक पोहोचतील का चेंडू पर्यंत? त्या अगोदर चेंडू पोहोचला सीमा रेषेच्या बाहेर. स्वराजच्या बॅटमधून आज चौकार. करायला हवं. या फटका खेळत असताना त्यांनी बॅटचा मुखडा मुद्दामून ओपन केला, म्हणजे कव्हर्सला फटका मारण्याचा प्रयत्न केला नाही. जी गॅप आहे स्वीपर कव्हरला, डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु जी गॅप आहे पूर्णपणे शॉर्ट थर्डमॅन पासून ते अगदी स्वीपर कव्हर पर्यंत जिथे एकही खेळाडू नाहीये त्या गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या चेहऱ्याचा कसा वापर करावा हे मात्र या फटक्यामध्ये दाखवून दिलं ते राकेशनं. चांगली सुरुवात. धावसंख्या जाऊन पोहोचली गोठिवली टीमची 29 वर 29. स्क्वेअर ड्राईव्ह आपण नक्कीच बघितला स्वराजच्या बॅटमधून. यावेळेला देखील पाचारण करण्यात आलं होतं. वेगवान चेंडू, बन्नाट वेग होता या चेंडूमध्ये. फ्रंट फूट वरती येण्यासाठी पाचारण नक्कीच करण्यात आलं, परंतु वेग इतका होता की हा स्ट्रोक कंप्लीट करण्या अगोदरच तो चेंडू निघून गेला. दिव्यापर्यंत कधी कधी गाडी लोकल स्लो येते, दिव्यानंतर फास्ट होते, तशीच ही गाडी भरकन फास्ट झाली. हे मंची अतिशय वेगाने टाकलेला हा चेंडू. परंतु आता क्षेत्ररक्षक आहे, टप्पा पडलाय आणि स्वतःला स्ट्रेच करत असताना त्यांनी गॅदर केलं चेंडू त्या ठिकाणी. फेक करता स्वीपर कव्हरच्या दरम्यान आपण बघितलं क्षेत्ररक्षक गणेश यांना, गणेश पाटील धावफलक जाऊन पोहोचले पुढे. एका धावेने आपण बघतोय 30 या आकड्यावरती. क्षेत्ररक्षणामध्ये आता परिवर्तन होत असताना आपण बघतोय स्वराजसाठी होतं स्वीपर कव्हर आणि आता आहे ते फलंदाज प्रमोद साठी एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये मिड ऑफ आतमध्ये बोलण्यात आलेला आहे. तुम्हाला पाहायला मिळेल पॉइंट शॉट थर्ड मॅन आणि डीप मध्ये 3 क्षेत्ररक्षक ऑन साइडला आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑन. ऑन साइडला अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. फेकी 9 सेकंडला होती आणि फलंदाज पोहोचलाय. पायाला ब्रश झाला चेंडू आणि आपण बघितला थर्ड मॅनच्या दिशेने शॉट थर्ड मॅन मध्ये
सिंगलने धाव फलक आता जाऊन पोहोचल्या 31 वरती. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 12 आणि आतापर्यंत या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत त्या धावा 7. एक चेंडू शिल्लक. स्वरासाठी पुन्हा एकदा ते क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हर खुला आणि स्वीपर कव्हर सध्या तैनात. एक्स्ट्रा कव्हर आहे ते इनफिल्ड मध्ये. लॉफ केला. हा ओव्हर टू बॉलर लाटांवरती स्वारून सीमा पार. षटकार. विनंती आहे माहुलगाव टीम जास्त वेळ घेऊ नका. आपापल्या निर्णयांवरती त्वरित अंमलबजावणी करा, कारण 37 धावा झालेल्या आहेत. या ओव्हरचा आपण विचार केला ना तर पहिल्यापासून सिंगल डबल एक चौकार जरूर आला होता दुसऱ्या चेंडूवरती. असं वाटलं की ही किफायतशीर गोलंदाजी करतोय हेमंत, परंतु अंतिम चेंडूवरती स्वराजनं ठोकलेला षटकार गोठवली टीमची धावसंख्या नेऊन ठेवले त्याने 37 वरती. चांगली बॅटिंग करतोय तो मात्र स्वराज. आणि या संपूर्ण ओव्हरचा आपण विचार केला ना तर मगाशी अगदी आपण घरी जेव्हा पंचपक्वान्न केली जातात आणि मोदक जसा शेवटला खातो ना तसा या बॅट्समनने शेवटला मोदक खाल्ला षटकार ठोकून. मस्तपैकी संपवली ओव्हर जी गोठिवली टीमला हवी होती. शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकला, उभारी दिली, आता आत्मविश्वास बळावलाय. अंतिम षटकामध्ये स्वराज आणि त्याच्या साथीनं असलेला प्रमोद हाणामारी निश्चितच मात्र करतील. नक्कीच कॅप्टन आहे स्वराज आणि मॅचवर क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतोय तो. 9 चेंडूमध्ये आतापर्यंत 22 वरती तो नक्कीच खेळतो. नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. स्ट्रायकिंग एंडला आघाडीचा फलंदाज प्रमोद आणि या स्लॉगर मध्ये गोलंदाज कैलास. देसाई गावेंकडून हे षटक असेल. पंचांच्या उजव्या बाजूने टाकण्यासाठी तो तयार होतो. ओव्हर पिच ऑन साइडला वळवलाय. स्लॉग सरळ चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. षटकार. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अभयमध्ये खेळले आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्लिअर करत असताना चेंडूने सीमारेषा गाठली. धावफलक आपण बघतो 43 वरती. स्वागत या ठिकाणी कैलास केलंय ते फलंदाज प्रमोदने. जो आतापर्यंत शांत पाहायला मिळाला. ऑन साइडला वळवलाय. दिशा 30 आहे परंतु आता कार्पेटच्या साहाय्याने चेंडू चालला. तो डीप मध्ये क्षेत्ररक्षक आले. स्वराजने थांबवलं त्या ठिकाणी कारण क्षेत्ररक्षक पोहोचले होते चेंडूपर्यंत वेगाने. फेक देखील आली होती बरोबर स्ट्रायकिंगला ॲक्युरेट. सो त्याच कारणास्तव या ठिकाणी कोणताही धोका पत्करला नाही. स्वराजने थांबवलं, नकार दिला दुसऱ्या धावेसाठी. सिंगलने धाव फलक आपण बघतोय 44 या आकड्यावरती. स्वराज आता आला स्ट्रायकिंग एंडला. त्याने अगोदरचं षटक ज्यामध्ये शेवट गोड केला षटकाराने. आणि आता सुरुवात या षटकामध्ये आपण बघतो लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचलाय. प्रयत्न चांगले होते त्या ठिकाणी. त्या क्षेत्ररक्षकाचे कॅच खरं तर घ्यायला हवी होती परंतु ती आता ड्रॉप झाली आणि इथे मिळते 1 रन. सिंगलने आपण बघतोय धाव फलक 45 वरती. भरपूर वेगाने एक्स्ट्रा कव्हर करून ते लॉंग ऑफच्या दरम्यान त्या ठिकाणी आपण बघितले त्या क्षेत्ररक्षकाला येत असताना. ओव्हर पिच लॉफ केलाय. भरपूर उंच तर पाहायला मिळतो. चेंडू साय स्क्रीनच्या अगदी समोर क्षेत्ररक्षक पोहोचलेत, कॅच घेतले आणि आता विकेटचं पतन होईल. ही मोठी पार्टनरशिप फोडण्यामध्ये यश गोलंदाज कैलासला. 3रा धक्का. प्रमोद या ठिकाणी बाद होत आहे ज्यांच्या बॅटमधून एक षटकार. या इनिंग मध्ये प्रमोदचा जर विचार केला 6 चेंडूंचा सामना केला, 4 एकेरी 1 षटकार. कैलास
ऑन साइडला वळवला हवेमध्ये तर आहे हा चेंडू स्क्वेअर लेगला पोहोचला क्षेत्ररक्षक कॅच घेते आणि लागोपाठचा हा दुसरा बळी दुसरी विकेट मिळवतोय तो कैलास. आतापर्यंत तर पाहायला मिळाली नाही कारण षटकार त्यानंतर कमबॅक केलंय त्या गोलंदाजाने. इझोन हॅट्रिक. कमी गती होती बॅटच्या खालच्या भागाला टो एंड वरती लागला चेंडू आणि भोवऱ्यासारखा त्या ठिकाणी घरंगळत होता. सिंगल फक्त मिळते आणि अर्थातच पहिलं सत्र या ठिकाणी संपन्न झालं. बॅटिंग करत असताना संघ आपण बघितला तो गोठिवली आणि ज्या संघाने उभारल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 46 धावा आणि लक्ष आहे ते आता 47 47 धावसंख्येसह. रायगड जिल्ह्यानं गावाचा रिची मात्रे होता क्रिकेटरांचा बाप. गावाचा रिची मात्रे होता क्रिकेटरांचा बाप. गावाचा रिची मात्रे. डीजे कारण आपण बहुतांशी कित्येक खेळाडूंना पाहतो की क्रिकेट खेळा परंतु त्यासोबत नोकरी करा त्यासोबत व्यवसाय देखील करा कारण ते फार महत्त्वाचं आहे. कारण एका क्रिकेटवरती अवलंबून तुम्ही राहू शकत नाही. हा क्रिकेट असा आहे ना की तुम्हाला सोनेरी दिवस दाखवेलच असं नाही, त्यासोबत नोकरी व्यवसाय करणं खूप गरजेचं आहे. आणि असेच काही खेळाडू जे तुमचं आयडल ठरू शकतात. दिवे गावचे असे काही खेळाडू आहेत जे नोकरीला देखील आहेत, आपला व्यवसाय देखील सांभाळत आहेत. नोकरी करून रात्री 10 वाजता ते घरी पोहोचतात, त्यानंतर 10:30 वाजता देसाई गावात येतात, प्रॅक्टिस करतात आणि 12:30 वाजता आपली प्रॅक्टिस कंप्लीट करून घरी पोहोचतात आणि त्यानंतर परत आपल्या कामावरती रुजू होतात. तर हा एक आयडल त्यांनी सेट केला आहे. मी या सर्व दिवेकरांना आमंत्रित करतोय, जे खेळाडू आहेत दिव्याचे त्यांना आमंत्रित करतोय व्यासपीठावरती की काकांच्या शुभ हस्ते तुमचा सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येते. या दिवेचे जे सर्व खेळाडू आहेत जे प्रॅक्टिसला असतात त्यांना मी काकांच्या वतीने विनंती करतोय की आपण निहाल की आपण आपल्या टीमला घेऊन या व्यासपीठावरती त्वरित यायचंय. टोटल धावा करायचे 47 आणि सर्व ते खेळाडू या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आणि यानंतर टॉस होईल. साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबालपाडा विरोधात डायगर या दोन टीमच्या दरम्यान. खंबालपाडा टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. मी डायगर टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉससाठी यायचंय. आणि हे दिवेचे सर्व खेळाडू जे मी मगाशी म्हटलं काकांनी खूप चांगलं माझ्यापर्यंत माहिती पोहोचवली की हे सर्व आपापले जॉब कंप्लीट करून 10 वाजता घरी पोहोचतात. 10 वाजता घरी पोहोचून सुद्धा 10:30 वाजता देसाई गावात प्रॅक्टिससाठी येतात. 12:30 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करतात. प्रॅक्टिस कंप्लीट करून घरी पोहोचतात आणि परत सकाळी मात्र जाऊन आपल्या कामावरती रुजू होतात. क्रिकेटवरती तुमचं असलेलं प्रेम हे दर्शवतात. ते जॉब प्लस क्रिकेट या दोनही गोष्टींचा मेळ ज्याने आपल्या कारकिर्दीमध्ये साधला असं मी म्हणेल. ते सर्व दिवेचे खेळाडू मी त्यांचं स्वागत करतो व्यासपीठावरती. कारण कित्येकदा चर्चा होतात, कारण कॉमेंट्री बॉक्समधून देखील कित्येक समालोचक असंही म्हणतात की क्रिकेटमध्ये एकदा तुमचा बहर असला ना तर ठीक आहे. युवराज सिंगची ॲडव्हर्टाइजमेंट प्रत्येकाला आठवते, जब तक बल्ला चल रहा है तब तक ठीक है, बाद में कोई पूछता नहीं है. तर तेच खरं आहे. विश्व तुम्हाला टेनिस क्रिकेटचं विश्व निश्चितच तुम्हाला सुवर्ण दिवस दाखवेल, परंतु त्या समवेत नोकरी व्यवसाय करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हे उत्तमरित्या जे सांभाळत आहेत दिवेचे हे सर्व खेळाडू, त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती सुखदेव काका मात्रे यांच्या शुभ हस्ते मात्र होतोय. त्यांचं मी स्वागत करतो श्रद्धांजली चषक 2021 मध्ये. आणि माझे अंपायर
हिट इतकी डेंजरस आहे आणि या हिटमध्ये तुम्ही जे काम करतायत ते खूप खूप महत्त्वाचं आहे. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले. 47 धावसंख्येचा पाठलाग करायचे. तो राज 11 माहुलगाव कोळीवाडा टीमला, त्यांच्या विरोधात गोठिवली टीमचा स्वतः संघनायक स्वराज गोलंदाजीसाठी आलाय, ज्याने बॅटिंग करत असताना धावांचं योगदान दिलं होतं ते 24 धावसंख्येचं योगदान. सर्व खेळाडूंचा सन्मान या व्यासपीठावरती होतोय. तुम्ही एक प्रकारचा आयडल सेट केलाय की जॉब प्लस क्रिकेट हे कसं सांभाळावं त्याचं एक उत्तम उदाहरण तुम्ही दाखवलंय, त्याबद्दल तुमचं देखील आभार. सलामीची जोडी कल्पेश माहुलकर आणि टाइम मॅनेजमेंट साठी पंचांकडून येतो इशारा. तर या सर्व खेळाडूंचा सन्मान 47चं टार्गेट समोर आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी कल्पेश माहुलकर आणि त्याच्या साथीने तो पंकज पाटील आणि गोलंदाजीसाठी येतोय तो स्वराज. श्रद्धांजली चषक 2021. डावाला सुरुवात होते, दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होते. पॉवर प्लेचं षटक स्वराज, 2 सीमारक्षक, एक वाईडिश लॉंग ऑफ आणि एक डीप मिड विकेट. हाफ ट्रॅकर बॉल, स्क्वेअर कटचा चांगला फटका, थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू चाललाय. डावाची सुरुवात केली ती कल्पेश माहुलकरने चौकाराने. अंबालपाडा विरोधात टायगर, दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण टॉस करून घेऊया. नेक्स्ट मॅच असेल. डावाची सुरुवात चौकाराने. 47चा पाठलाग करायचे माहुलगाव टीमला. ऑन साइडला फटका, एलिव्हेशन नाहीये. मिडॉनचा क्षेत्ररक्षक मागे धावतोय परंतु चेंडू सीमारेषा पार. दुसरा चौकार कल्पेशच्या बॅटमधून. महाराष्ट्रात असं गायला असतं तर नसता गेला, म्हणजे मुख्यमंत्री तरी भेटायला नसता आला. काहीतरी सीमा ओलांडली तिकडे. 2 चेंडूंवरती 2 चौकार कल्पेशच्या बॅटमधून. फटका व्यवस्थित आला नाही. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक पोहोचेल त्या अगोदर मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडला. 1 धाव. टीमची धावसंख्या 9. टॉस इथे करण्यात येईल. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. कंबाळपाडा विरोधात डायघर अशी लढत असेल. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटमधील 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात आता उभे टाकतील. 9 धावा धावफलकावरती आहेत. 47चा पाठलाग करायचे. राज 11 माहुलगाव कोळीवाडा टीम विरोधात गोठिवली 11 गोठिवली या संघादरम्यान चालू असलेली ही लढत. GTCची संपूर्णपणे टीम या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करत असताना खोलात टाकलेला हा चेंडू हलक्या हाताने दिशा दिले कव्हर्सला रुणाल, परंतु फेक चुकीची. दुसरी धाव. कल्पेश माहुलकर आणि पंकज सोडणार नाही. 2 धावा इथे जोडल्या गेल्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 11. मी विनंती करेल सन्माननीय विजयजी म्हात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते इथे टॉस करण्यात येईल. साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबाळपाडा विरोधात डायगर या 2 संघादरम्यान टॉस करण्यात येईल. जे अनुमान डायगर विजयजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते इथे टॉस करण्यात येतो. धावसंख्या ते 11. राकेश कसोशीने प्रयत्न करतोय धावा रोखण्यासाठी आणि विकेट घेण्यासाठी. स्वराज चपराक लावले परंतु टायमिंग नाहीये. डायगरने टॉस जिंकलाय. त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत त्यांनी त्वरित सुपूर्द करा. यस, ते पोहोचवतील आमच्यापर्यंत निर्णय. 1 धाव जोडली गेले. 12. करण शेवटचा हा जो चेंडू खेळला ना पंकज, त्यावरती इतकी ताकद होती परंतु टायमिंग नाही. गोलंदाज हुशार आहे. लेन चांगली ठेवली आतापर्यंत. 47चा पाठलाग चालू झालाय. धावसंख्या ती 12.
पॉवर प्लेचं पहिलं षटक. कव्हर्सला फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका होता. कल्पेश माहुलकरच्या बॅटमधून येतील त्या 4 धावा. चौकार धावफलक जाऊन पोहोचलाय 16 वर. या आपण जाऊया स्वागत समारंभाकडे. सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत ज्यांचं नुकतंच आगमन झालं. ड्रीम्स मेकर्स डान्स अकॅडमीचे कोरिओग्राफर आणि प्रोप्रायटर श्री श्याम दादा यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. श्याम पाटील. कारण जसं आपण क्रिकेटमध्ये म्हणत असतो ना, पदलालित्य किती महत्वाचं आहे, फुटवर्क. आणि हे श्यामदादांना देखील माहिती असेल की पदलालित्य किती महत्वाचं आहे, फुटवर्क डान्समध्ये. तर त्यांचा या व्यासपीठावरती सन्मान करण्यात येतोय. सहर्ष स्वागत. श्रद्धांजली चषक 2021 मध्ये मनपूर्वक स्वागत आपलं. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाई गाव या क्रीडानगरीमध्ये तुम्ही आहात. नेक्स्ट मॅच जी आहे तिचा टॉस जिंकलाय जे हनुमान डायगर टीमने. राज 11 माहुलगाव टीम आणि त्यांच्या विरोधात गोठिवली 11 गोठिवली यामध्ये चालू असलेला हा सामना. पहिलं षटक समाप्त झालंय. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 16 आणि आता धावा करायच्या असतील 3 षटकांमध्ये 31 नक्कीच पहिलं षटक जर आपण बघितलं पॉवर प्ले मध्ये पहिल्या सत्रामध्ये होत्या 12 आणि इथे येत आहेत त्या 16. 11.75 रिक्वायर्ड रन रेट आहे आणि ते पूर्णपणे मेंटेन करत असताना पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय 16 धावा. वेगाने बॅट जरूर फिरवली परंतु गोलंदाजा चेंडू टप्पा पडल्यानंतर खालीच राहिला. राज 11 माहुलगाव टीमचे आजचे पॅकर आहेत. अर्थातच प्रवीणजी मात्रे बुर्दुल गावचे, त्यांचंही मी सहर्ष स्वागत करेल व्यासपीठावर. खूप चांगली कामगिरी करतोय माहुलगाव हा संघ. दिशा देण्याचं काम करायचं होतं पंकजला परंतु आणखी एक निर्धाव चेंडू. गोलंदाज हुशारानं गोलंदाजी करतोय किरण. मागच्या मॅच मध्ये याच किरणनं खूप कमी धावा दिल्या होत्या गोलंदाजी करत असताना. अवघ्या 8 धावा दिल्या होत्या. तोच किरण आशेचा किरण घेऊन आलाय पुनश्च गोटिवलेकरांसाठी. कारण पहिल्या षटकात तब्बल धावा कुठल्या त्या 16. नक्कीच गुणवत्ता आहे आणि तिला तो न्याय देतोय. फॉलो केलं दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला. विकेट कीपर सातत्यानं बदल करत असताना क्षेत्ररक्षणामध्ये चाणाक्ष नजरेने पाहतोय. खोलात टाकला होता चेंडू. बॅटची कडा परंतु कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक पोहोचेल तत्पूर्वी 1 धाव इथे कंप्लीट झालेली आहे. एका एंड कडून धावा येत आहेत, दुसऱ्या एंड कडून धावा येत नाहीयेत. याचा अर्थ एक बॅट्समन चांगले फटकेबाजी करतोय परंतु दुसऱ्या बाजूनं अगदी आपण पाहिलं की धावा रोखण्याचं काम गोलंदाज करतोय. या कारणास्तव थोडासा दबाव का होईना कल्पेश माहुलकर वरती चढेल. परंतु कल्पेश माहुलकर व्यावसायिक खेळाडू आहे. त्याची गुणवत्ता त्यानं आतापर्यंत दाखवली. मागच्या मॅचचा तो हिरो आहे. पाहूया कशा पद्धतीने तो उत्तर देईल. परंतु आतापर्यंत धावा आहेत त्या 17. गरज असेल ती 30 धावा संख्येची. किरण गोलंदाज किरण लोअर फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय. चांगली फिल्डिंग, ग्राउंड फिल्डिंग खूप अप्रतिम आहे गोठिवली टीमची. इरादे बुलंद आहेत. आत्मविश्वासानं मैदानावरती खेळतायत. कारण पहिली मॅच देखील त्यांनी तशीच काढलेली आहे. हारून जिंकणारे फार कमी असतात. तसा हा संघ पहिल्या मॅच मध्ये तब्बल 7 चेंडू 26 धावा संख्येची गरज असताना रुणालनं ठोकलेल्या त्या 26 धावा आत्ताही आपल्याला आठवत आहेत. आणि तोच हा गोठिवली संघ चांगली कामगिरी करतोय. तो राज 11 माहुलगाव टीमच्या अगेन्स्ट. धावा संख्या आहे ती 18. पंकजचा फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षकाला समजलंच नाही. हा चेंडू सीमारेषा पार. ताकद होती या फटक्यावरती. असं वाटलं की बाउंड्री लाईनच्या आतमध्ये हा फटका पडेल परंतु बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू विराजमान झालाय. 6 धावा मिळतील राज 11 माहुलगाव टीमला. धाव फलक जाऊन पोहोचलंय ते 24 वर 24. आता गरज असेल 23 धावांची. की त्याच्या रडारमध्ये एकदा चेंडू आला. जरी सुद्धा एज जरी घेतली ना तरी सुद्धा तो सीमापार जाऊ शकतो. इतका जबरदस्त बॅटचा स्विंग आहे आणि त्याच ताकदीच्या जोरावरती ठोकलेला लॉंग ऑफच्या दिशेने पंकजचा षटकार. धावसंख्या 24. 23 धावसंख्येची गरज. षटकारानं गणित बिघडवलंय गोठिवलीकरांसाठी. शेवटचा चेंडू फुल टॉस. पंकज तुटून पडलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. हा येतोय राज माहुलगाव टीम साठी षटकार.
जो कॉल होता नो बॉल. सो नो +6 एकूण 7 धावा आणि आता नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. मुक्त संचार करण्याची मुभा असेल ती फलंदाजाला. 13 चेंडू आणि आता गरज असेल 16 धावसंख्येची. किरणच्या षटकाला काय सुरुवात झाली ना, परंतु अंतिम क्षणी किरणवरती तुटून पडला तो पंकज. 13 चेंडू गरज असेल आता 16 धावांची. फ्री हिटचा हा चेंडू, शेवटचा चेंडू या ओव्हरमधील फ्री हिटचा. बॅटची कडा घेतले चेंडू चाला मिडविकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक येतोय पहा. 100 थ्रो. वॉट अ फिल्डिंग. पंचांकडे अपील, परंतु पंच सांगतायत की बॅट्समन पोहोचलाय. काय फिल्डिंगचा दर्जा आहे गोठिवली टीमचा. एका हातानं पिकअप केलं आणि त्यानंतर मात्र थ्रो केला. 2 षटकं समाप्त झाली. धावसंख्या आहे ती 33 आणि आता 2 षटकं बाकी आहेत. राज 11 माहुलगाव टीमला धावा करायचे त्या 14. तुषार इलेक्ट्रिफाईंग फिल्डिंग, कारण तो चेंडू आउटफील्ड मधून वेळेचं बंधन आहे. वेळेचं भान राखा फिल्डिंग करणारा संघ, कारण वारंवार आमच्या अंपायर तुम्हाला सूचना करतात. कारण यानंतरच्या लढतीकडे देखील बऱ्याच जणांचं आता लक्ष असेल, कारण कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटमधील 2 बलाढ्य संघ, एकीकडे जय हनुमान डायगर आणि त्यांच्या विरोधात साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबालपाडा. एक चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळेल श्रद्धांजली चषक 2021 मध्ये. खरं तर मी जेव्हा 11:15 इथे उपस्थित झालो, थोडा उशिरा नाही चालू, तेव्हापासून हे संघ या मैदानावरती उपस्थित आहेत. क्रिकेटवरती प्रेम इतकं जडलं गेलंय ना की गावाच्या प्रतिष्ठेसाठी एकदा ट्रॉफी जिंकली, समजा डायगरने ट्रॉफी जिंकली, खंबालपाड्याने ट्रॉफी जिंकली किंवा अन्य गावाने ट्रॉफी जिंकली, कारण त्यांचा सामना पुढचा होणार आहे, तर ती एक वेगळी मजा असते. गावाचं नाव होतं, गावाची इज्जत वाढते, गावाची प्रतिष्ठा वाढते. त्यासाठी प्रत्येक संघ प्रयत्न करत असतो. तसेच तेच कसोशीने प्रयत्न करणारे 2 संघ आणि त्यांचा सामना आता श्रद्धांजली चषकाच्या निमित्ताने या मैदानावरती पुढे होईल. अर्थातच डायगर विरोधात खंबालपाडा. 12 चेंडू आणि आता धावा करायचे त्या 14. एक षटक हवंय. एक षटक असं हवंय गोठिवलीकरांना की जिथे धावा गोठल्या जातील आणि जर का धावा प्रसरण पावल्या तर मात्र वाटतंय की माहुलगाव सहजरित्या मात्र ही मॅच जिंकेल. 12 चेंडू 14 धावांची गरज. आदेश गोलंदाजीसाठी. स्क्वेअर कटचा दर्जेदार स्ट्रोक. व्हाट अ शॉट बाय कल्पेश माहुलकर. चौकार ठोकलाय स्क्वेअर कटचा तो मात्र कल्पेशनं. इरादे स्पष्ट करून टाकलेत. मॅच वरती लगेचच कब्जा मात्र करायचा. आता 11 चेंडू गरज असेल 10 धावांची. कव्हर्सला काय बॅटिंग करतोय कल्पेश माहुलकर. आज सर्वांची मनं जिंकून घेतलीत कल्पेश माहुलकरने. हा फटका आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा कल्पेश माहुलकरचं. अगोदरचा स्क्वेअर कट आणि आताचा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारे दोन्ही फटके. अगोदर स्क्वेअर कट, आताचा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. आता पाहूया कोणता फटका की आदेश त्याला प्रत्युत्तर देईल. आणि आता स्वीप शॉट. तिसरा चौकार सलगचा कल्पेश माहुलकरच्या बॅट मधून 3 दिशेला 3 वेगवेगळे फटके. अगोदर स्क्वेअर कट, त्यानंतर लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आणि त्यानंतरचा हा स्वीप शॉट. काय बॅटिंग चालू आहे कल्पेश माहुलकरची. कदाचित डीजे मास्टरनं गाणं लावायला पाहिजे ना, बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला. तशाच पद्धतीची बॅटिंग. आता रिव्हर्स स्वीप, परंतु कॅच कंप्लीट. बॅट्समन आउट. परंतु बॅटिंग आवडली असेल कल्पेश माहुलकरची तर एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा त्याचं. काय बॅटिंग केले आज कल्पेशनं. आणि असे फटके पाहण्यामध्ये खूप मजा असते. जरी गोठिवली संघ पराभवाच्या छायेत जरी असला ना तरी सुद्धा आज त्याने देखील खूप चांगला खेळ या मैदानावरती दाखवला, या स्पर्धेमध्ये दाखवला. त्यांना देखील 2 धावांची गरज आहे. नक्कीच कल्पेश बॅटिंग तो आता बाद होतोय, परंतु सुसंस्कृत फटके, क्लासिकल फटके. या अगोदर 3 चौकार जे होते नक्कीच त्याच्या बॅट मधून लक्ष वेधून घेणारे होते. 4 वेगवेगळ्या दिशेने फटके खेळलेत. म्हणजे या फलंदाजाच्या भात्यामध्ये किती फटके आहेत. आता गणेश गेलाय.
टीमचा कॅप्टन साई सिद्धी अंडरआर्म या टीमसाठी जबरदस्त कामगिरी करणारा हा खेळाडू. 2 धावांची अवघी गरज आहे. आदेश पहा, आदेशचे देखील प्रयत्न चालू आहेत आणि पहा चांगला प्रयत्न होता आदेशचा, खूप चांगला प्रयत्न, परंतु तो फसला. 1 धाव इथे कंप्लीट. एकेरी धाव संख्येने स्कोर लेवल झालेले आहेत आणि आता अवघ्या 1 धावेची गरज आहे. नेक्स्ट मॅच डायघर विरोधात खंबाळपाडा. दोन्ही टीमला विनंती करेल. डायघर टीमने टॉस जिंकून त्याने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय ते खंबाळपाडा टीमला बॅटिंगसाठी. चांगला संघर्ष, बॅटिंग अफलातून राहिली माहुलगाव टीमची, राज 11 माहुलगाव टीमची. आणि इथे विजयी फटका. राज 11 माहुलगाव टीम पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. मला असं वाटतं आजच्या दिवसातील त्यांचे मॅचेस मला असं वाटते समाप्त झालेत असे मी, परंतु ते प्रमोद म्हात्रे यांना ठाऊक असेल की मॅचेस कंप्लीट झालेले आहेत की त्यांना उद्या यायचे, हे त्यांच्यापर्यंत तुम्हाला सूचना. उद्या तर माहुलगाव टीमला उद्या आमंत्रित करण्यात येईल. आणि या मॅचचा हिरो गोलंदाजी करत असताना 2 विकेट घेतल्या आणि बॅटिंग करत असताना 26 धावा कुठल्या. कल्पेश माहुलकर अर्थातच कडक, याला मी आमंत्रित करतो मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी. आणि गोठिवली टीम, आपणासही खूप साऱ्या शुभेच्छा. सीझनला सुरुवात झाले, येणारा काळ तुमच्यासाठी देखील सुखकर असेल यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला.